नागपूर कराराच्या अनुषंगाने दरवर्षी राज्याचे हिवाळी अधिवेशन उपराजधानीत पार पडते. मात्र यंदाचे अधिवेशन संपले तरी तेलही गेले आणि तूपही गेले तरी सामान्य जनतेच्या हाती धुपाटणेच आले असल्याची घणाघाती टीका ओबीसी क्रांती मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष संजय मते यांनी एका मुलाखतीदरम्यान केली आहे. अधिवेशनासाठी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन नागपुरात दाखल होते तेव्हा विदर्भातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त, शेतमजूर, सुशिक्षित, बेरोजगार आणि शोषित पीडित नागरिकांना आपल्या समस्या सुटतील अशी मोठी आशा असते. मात्र प्रत्यक्षात समस्या सुटण्याऐवजी त्या अधिक जटिल होत चालल्याने नागरिकांचा भ्रम निराश झाला आहे. शेतमालाला खर्चावर आधारित हमीभाव न मिळणे, ग्रामीण भागात रोजगाराचा अभाव, सुशिक्षित बेरोजगारांची ससेहोलपाट, प्रलंबित प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आणि शाळांमधील शिक्षकांची कमतरता यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होणारा परिणाम अशा गंभीर विषयांकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप मते यांनी केला. शाश्वत विकास करण्यात अपयशी ठरलेल्या आमदारांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पांढरपेशे आमदार आपल्या मतदारसंघातील तथाकथित विकासाचा पाढा वाचतील का आणि जनतेला विश्वासात न घेता विकास करण्याचे कारण काय असा परखड सवालही त्यांनी विचारला आहे. भंडारा जिल्ह्यासह राज्यातील आमदारांनी लोकसेवक म्हणून आपली नैतिक जबाबदारी ओळखून तातडीने लोककल्याणकारी धोरणात्मक निर्णय घ्यावेत, अन्यथा जनतेच्या हितासाठी आमदारांच्या निवासस्थानासमोर सत्याग्रह आंदोलन छेडण्याचा इशारा संजय मते आणि ओबीसी क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 18 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दरम्यान दिला आहे.